कोरोना संदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। कोरोनामुळे शुक्रवारी राज्यामध्ये म्हणजेच काल 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंबई, कोल्हापूर, सातारा आणि उल्हासनगरमध्ये 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। राज्यामध्ये सध्या कोरोनाचे 102 नवे रुग्ण आहेत, तर मुंबईमध्ये सर्वाधिक 27 नवे रुग्ण सक्रिय आहेत। कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा बळी गेलाय। राज्यामध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी मुंबईमध्ये 27, पुणे महापालिका 26, पिंपरी चिंचवड 5, ठाणे महापालिका 3, नवी मुंबई 1, कल्याण महापालिका 2, उल्हासनगर 1, पनवेल 3, मालेगाव 4, सांगली जिल्हा 5, सांगली महापालिका 5, छत्रपती संभाजीनगर 5, अकोला 1, अमरावती 2, अमरावती महापालिका 5, नागपूर 1, नागपूर महापालिका 5 या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश असून सध्या राज्यामधील सक्रिय रुग्णांची संख्या 613 वर गेली आहे। जानेवारी 2025 पासून आजपर्यंत एकूण 20,468 कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या असून त्यापैकी 1,914 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत आणि त्याचमधून 1,276 रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केलेली आहे आणि सध्या बरे होण्याचे प्रमाण 66.66% इतके आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या बरोबर आहेत। निखिल, दिवसेंदिवस कोरोनाचं वाढतं सावट, काय काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण की रुग्णांची संख्या सध्या वाढती पाहायला मिळते। नक्कीच आपण पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। त्यातच काल एका दिवसामध्ये जवळपास 102 कोरोनाचे नवीन रुग्ण आहेत ते देखील आढळले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू आहे तो झालेला आहे। गेल्या महिन्याभरामधला आपण जर आकडेवारी जर पाहिली तर या आकडेवारीवरती लक्ष देता कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे। त्यामुळे महानगरपालिका असतील किंवा मग त्यासोबतच जिल्हा प्रशासन असेल त्यांनी देखील ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत, ज्या कोरोना नियमांचं पालन आहे ते देखील करण्यासाठी त्याच नियमांचं सगळ्यांनी पालन करावं अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।